नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निवडणूक काळात लाडक्या बहिणींना वाढीव मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुतीने सत्ता हाती येताच लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी पुसली। वाढीव अनुदान तर दूरच राहिले, उलट कठोर निकष लावत अनेक भगिनींना या मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम सुरू झालंय। तीच गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत झाल्याचं दिसतंय। प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते, परंतु आता अर्थमंत्र्यांनी साफ घुमजाव करत सगळी सोंगे आणता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही हा तर्क समोर करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बाजूला टाकलाय। आपण कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो नव्हतो असं सांगत या आश्वासनाच्या पूर्ततेची जबाबदारी आपली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांकडे अर्थ खाते आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर त्यांच्या खात्याकडून तशी तरतूद अपेक्षित आहे, परंतु अशी तरतूद करण्यास अर्थमंत्र्यांनी साफ नकार दिलाय। अर्थात मुख्यमंत्र्यांनी मनात आणले असते तर ते पवारांवर कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी दबाव आणू शकले असते, परंतु त्यांनीही तसे काहीच केले नाही। पैशाचे सोंग आणता येत नाही हा अर्थमंत्र्यांचा तर्क तसा योग्यच म्हणायला हवा, परंतु हे ज्ञान त्यांना किंवा युतीच्या नेत्यांना निवडणूक काळात नव्हते का? आपण जी आश्वासने देत आहोत ती पूर्ण होऊ शकत नाहीत याची कल्पना असूनही केवळ जनतेला फसवण्यासाठी खोटी आश्वासने या लोकांनी दिली असतील तर त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही। लोकांना फसवून तुम्ही त्यांची मते मिळवली आहे या आरोपावर त्यांच्याकडे काय उत्तर आहे? स्वतः मुख्यमंत्री अर्थशास्त्राचे चांगले जाणकार आहेत, त्यांना तरी नक्कीच राज्याच्या अर्थव्यवस्थेची तिजोरीची कल्पना होती। हे देखील माहित होते की जी आश्वासने आपण देत आहोत त्याची पूर्तता सहज शक्य नाही, तरी देखील त्यांनी लोकांना ही आश्वासने दिली, म्हणजेच लोकांची जाणीवपूर्वक फसवणूक केली। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।